अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बघा, गुरुवारी केलेल्या उपायांनी आपले गुरु प्रसन्न होतात। तसंच जर तुमचं गुरु मजबूत करायचं असेल, तुमचं गुरुबळ जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल, तर त्याच्यासाठी गुरुवारच्या दिवशी गुरूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा आणि उपाय करायला सुरुवात करा। तुमचा गुरुग्रह हा मजबूत होईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तो साथ देईल। ज्याचाही गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात कितीही संकट आले, कितीही विघ्न आले, तो सहज त्यातून तारून जातो, कारण त्याचा गुरु त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे। रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र 7 वेळा म्हणा। सकाळी उठून चमत्कार पहा, सर्व इच्छा पूर्ण होतील, अडलेली कामं मार्गी लागतील, घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये आलेली जी संकट आहेत ती संकट दूर होतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना आपल्याला संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी, भगवान श्री विष्णूसाठी आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी तुम्हाला जेवढ्या जास्त शक्य होतील ना तितक्या जास्त सेवा करा। आता ज्यांना सेवा करायलाही वेळ नसेल, ज्यांना उपाय करायलाही वेळ नसेल, त्यांनी दिवसभरामध्ये अगदी अर्धा एक तास एका जागी बसा आणि फक्त नामस्मरण जरी करा। नामस्मरण जरी तुम्ही तुमच्या गुरूंचं केलं ना, आयुष्यात लाखो पटीने आपल्याला त्याचा लाभ होत असतो। बघा, गुरुवारचा दिवस हा मंत्र उच्चार करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। याच गुरुवारचा हा विशेष प्रभावी उपाय आपल्याला गुरुवारी रात्री झोपताना, म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, पण 12च्या आत, 8, 9, 10, 11, 11:30 वाजता कधी, पण 12च्या आतमध्येच हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे। याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती लागणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे गुळाचे तुकडे घ्यायचे, 7 काळ्या गुळाचे तुकडे। आता शक्यतो 7 गुळाचे तुकडे, शक्यतो काळा गुळ घ्या, कारण काळा गुळ हा वास्तुशास्त्रामध्ये, धार्मिक शास्त्रामध्ये उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। काळ्या गुळामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही खूप जास्त असते। तसंच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी असेल, काळ्या गुळाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो। म्हणून काळ्या गुळाचे 7 तुकडे घ्या। आता ज्यांच्याकडे काळा गुळ नसेल तर त्यांनी मग आपल्या घरामध्ये जो कुठला गुळ असेल तो घ्या। पण जर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी करणार असाल तर मग तुम्ही त्याच्यासाठी अगोदरच काळा गुळ जो असतो तो बाजारातून घेऊन या आणि पुढच्या गुरुवारी याच काळ्या गुळाचा हा उपाय तुम्ही करा। आता सगळ्यात अगोदर तुम्हाला याचे छोटे छोटे 7 तुकडे घ्यायचे, अगदी छोटे छोटे, खूप मोठे नको, खूप बारीक नको, इतक्या आकाराचे असे 7 तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो किंवा यंत्र जिथे असेल तिथे एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। ऑलरेडी दिवा लावलेला असेल, दिवा पेटताच असेल तर दुसरा दिवा लावण्याची काहीही गरज नाही, तोच दिवा ठेवा, त्याच दिव्याच्या समोर, त्याच अग्नीच्या साह्याने हा उपाय करा। सगळ्यात अगोदर काय करायचं, एका वाटीमध्ये ही गुळाचे 7 खडे घ्यायचे। या 2 बोटांमध्ये, ही जी 2 बोटं आहेत या 2 बोटांमध्ये हा गुळाचा खडा पकडायचा। 2 बोटांमध्ये गुळाचा खडा पकडायचा। जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांच्या समोर व्यक्त करायची, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हटलात की त्याच्यानंतर हा गुळाचा खडा महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा। पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा, 2 बोटांमध्ये पकडायचा, पुन्हा महाराजांना मुजरा करायचा, इच्छा व्यक्त करायची, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची। त्याच्यानंतर पुन्हा हा गुळाचा खडा मुजरा करून पुन्हा हा गुळाचा खडा अभिमंत्रित करून तो महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा।
असे एक एक गुळाचे खडे 7ही खडे महाराजांना मुजरा करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचे आहेत. करून झाले, महाराजांना 7 वेळा मुजरा करून झाला की त्याच्यानंतर हे 7 गुळाचे जे खडे आहेत त्यातील एक गुळाचा खडा हा एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी प्राशन करायचं. किंवा मग हा गुळाचा खडा तुम्ही अगदी चावून खाल्ला तरी चालेल, फक्त तो आपल्या पोटात गेला पाहिजे. यातील एक गुळाचा खडा हा तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे. यातील एक गुळाचा खडा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भाग हा देवदैवतांचा भाग, उत्तर भाग हा लक्ष्मीचा भाग किंवा उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते, म्हणून हा अभिमंत्रित केलेला एक खडा तुम्हाला उत्तर दिशेला टाकायचा आहे. आता शेवटचे 5 गुळाचे खडे राहतील. ह्या 5 खड्यांपैकी तुम्हाला अजून एक गुळाचा खडा उचलायचा आहे आणि तो रात्री झोपताना उशीखाली ठेवून द्यायचा आहे. फक्त 4 गुळाचे खडे हे स्वामींच्या समोर रात्रभर असेच ठेवून द्यायचे. जो रात्रभर उशीखाली गुळाचा खडा ठेवलेला आहे तो जेव्हा सकाळी तुम्ही उठाल स्नानासाठी तर अंघोळीला जात असताना हा गुळाचा खडा घेऊन जायचा आणि तो स्नानाच्या पाण्यात घालायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं. शिवाय राहिलेले जे 4 गुळाचे खडे आहेत ते तसेच ठेवायचे. स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर त्यातील एक गुळाचा खडा उचलायचा आणि जे तुमचं एकत्रित पाणी असेल, माठ असेल, ॲक्वा असेल, जे काही असेल, एकत्रित जे पाणी असेल ज्यातलं पाणी सगळं लोक पित असेल किंवा एकत्रित चहा बनवला असेल तर त्याच्यामध्ये यातला एक गुळाचा खडा घालायचा आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना तो चहा किंवा ते पाणी प्यायला द्यायचं. हे एक तीर्थ असेल. आता शेवटचे जे 3 खडे राहतील त्यातील एक गुळाचा खडा तुम्हाला मुंग्यांना घालायचा आहे, एक गुळाचा खडा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे आणि जो शेवटचा गुळाचा खडा राहील तो तुम्हाला स्वामी मठामध्ये घेऊन जायचा आहे. बघा, या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा त्वरित पूर्ण होऊ लागतील. गुळ आणि त्याचबरोबर सेवा ही अत्यंत प्रभावी. तुम्ही कुठलीही सेवा बघाल, पूजा, सत्यनारायण असेल, काही असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सेवेत आपण गुळ ठेवतो. गोड काहीतरी ठेवून त्याच्यानंतरच त्या पूजेची सांगता किंवा सुरुवात करत असतो. कारण जेव्हा गोड काहीतरी ठेवतो तेव्हा ती पूजा असेल किंवा ती सेवा असेल तर ती आपल्या आयुष्यातही तेवढ्याच गोड बांधते. महाराजांना मुजरा हा अत्यंत प्रिय होता. जेव्हा तुम्ही महाराजांना 7 वेळा मुजरा करून महाराजांचा सर्वात सिद्ध मंत्र तुम्ही म्हणाल आणि हे गुळाचे खडे महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवाल, त्यातला एक खडा जेव्हा तुम्ही स्वतः प्राशन कराल तुमचं शरीर पूर्ण पवित्र होऊन जाईल. तुम्हाला किंवा तुमच्यामध्ये असलेली कुठली नजरबाधा असेल, काहीही बाधा असेल तर ती नष्ट होईल. डोक्यातील निगेटिव्ह विचार संपून प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागेल. जेव्हा तुम्ही दुसरा गुळाचा खडा हा उशीखाली ठेवून रात्रभर उशीखाली ठेवून जेव्हा स्नानाच्या पाण्यात घालाल तेव्हा तुमचे विचार असतील, तुमच्या अवतीभोवती कुठला निगेटिव्ह एरिया असेल, कुठली वाईट शक्ती त्रास देत असेल, हे सगळं त्या खड्यात शोषलं जाईल आणि जेव्हा स्नानाच्या पाण्यात तुम्ही हे घालाल तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर हे पवित्र आणि शुद्ध होऊन जाईल. यातील 3रा खडा जेव्हा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवाल तेव्हा त्या उत्तर दिशेहून देवदैवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल, धनाचे मार्ग मोकळे होत जातील. जेव्हा यातील 2रा गुळाचा खडा हा तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांना तीर्थस्वरूपामध्ये द्याल तेव्हा तुमच्या घरामध्ये एकोपा यायला सुरुवात होईल. घरामधील कलह, भांडणं हे सगळं काही कुठेतरी समाप्त होईल. जेव्हा यातील 2रा गुळाचा जो खडा आहे तो तुम्ही गोमातेला, मुंग्यांना खाऊ घालाल तेव्हा ब्रह्मांडांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. गोमाता जेव्हा हा गुळाचा खडा ग्रहण करेल तेव्हा 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आता जर गोमाता जवळ आजूबाजूला कुठे नसेल तर तुम्ही कुत्र्यालाही खाऊ घालू शकतात किंवा कुठल्याही पशुपक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालेल. आणि शेवटचा गुळाचा खडा जेव्हा तुम्ही महाराजांच्या समोर चरणांच्या जवळ तुम्ही अर्पण करून याल तिथेच तुमची सेवा जी आहे ती सफळ होईल. आणि कुठलीही सेवा सफळ होणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे. गुरुवारचा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येक गुरुवारी करू शकतात. एक गुरुवार करून बघा, तुम्हाला 24 तासांच्या आत जो लाभ व्हायला सुरुवात होईल तो मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.